बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की मी डॉक्टर असून देखील बरेचसे माझे व्हिडिओ देवधर्माचे असतात, पूजापाठचे असतात. तर असं का? तर आयुर्वेदामध्ये चिकित्सेचे भरपूर प्रकार सांगितले आहेत. त्याचपैकी 3 प्रकार सांगितले आहेत. दैवव्यपाश्रय चिकित्सा, युक्तिव्यपाश्रय चिकित्सा, सत्वावजय चिकित्सा. तर यातील जी युक्तिव्यपाश्रय चिकित्सा आहे त्याबद्दल मी माझ्या व्हिडिओजमध्ये नेहमीच सांगत असते. युक्तिव्यपाश्रय म्हणजे आपल्या आहारातील पथ्य आणि औषधांनी तो विकार बरा करणं, त्याचं शोधन करणं, शमन करणं. तर ही जनरली ही चिकित्सा आपण करतो. त्यानंतर सत्वावजय. सत्वावजय म्हणजे काय? तर सत्व म्हणजे मन. क्षणिक सुखासाठी अहितकर गोष्टी करण्याकडे होणाऱ्या मनाच्या प्रवृत्तीचे नियमन करणे. यामुळे प्रज्ञापराध म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण जर गोड खाल्लं तर आपला डायबिटीज वाढेल, आपण जर तळलेलं तेलकट पदार्थ खाल्ले तर आपलं वजन वाढेल, तरीसुद्धा आपण जाणून बुजून खातो, ते म्हणजे प्रज्ञापराध. असात्मेंद्रियार्थ संयोग. ज्या गोष्टी आपल्याला असात्म्य आहेत म्हणजे आपल्याला एक प्रकारची ॲलर्जी आहे अशा गोष्टींची, किंवा जे आपल्या इंद्रियांना सात्म्य नाही अशा गोष्टींचे संयोग जर झाला तर त्यामुळे देखील व्याधी होतो. तर ह्या गोष्टी माहीत असल्यावर त्या टाळणे म्हणजे सत्वावजय चिकित्सा. आणि तिसरा प्रकार म्हणजे दैवव्यपाश्रय चिकित्सा. तर ह्या दैवव्यपाश्रय चिकित्सेचे वर्णन चरकसूत्रस्थान 11व्या अध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर दैव म्हणजे याचे दोन अर्थ केले जातात. दैव म्हणजे पूर्वकर्म, आपल्या आधीच्या जन्मामध्ये केलेले आपण जे काही कर्म असेल तर ते म्हणजे पूर्वकर्म. आणि दुसरं दैवाचा अर्थ म्हणजे आपल्या देवता. तर पूर्वकर्मामुळे तसेच देवतांच्या कोपामुळे देखील काही व्याधी होतात. अशा व्याधींमध्ये पूर्वकर्मांचा क्षय करण्यासाठी, पूर्वकर्मांचा क्षय म्हणजे पूर्वकर्म कमी करण्यासाठी, आणि जर देवतांमुळे जर असे व्याधी झाले असतील तर देवतांना संतुष्ट करण्यासाठी जे धार्मिक उपाय आपण करतो त्या ह्या सर्वांनाच दैवव्यपाश्रय चिकित्सा असं म्हणतात. तर ह्या दैवव्यपाश्रय चिकित्सेमध्ये निरनिराळ्या गोष्टी येतात. तर जसं की वेगवेगळे आपण जे मंत्रांचा जप करतो ते मंत्र जप, मंत्रवलेले मणी, रत्न धारण करणं, ग्रहांची शांती करणं, असे बरेचसे मंगल कार्य केले जातात. तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे की बरेच जण कंटिन्यू एखाद्या आपली जी देवता आहे, कुलदेवता असो किंवा आपलं एखादं आराध्य देवता असो ज्याची आराधना नेहमी आपण करत असतो, अशा देवतांची काही मंत्र असतात, त्या मंत्रांचा जाप आपण नित्यनेमाने करत असतो. तर त्या मंत्रांचा जप करणे, तसेच भूतपिशाचादींना बली देणं, त्यांना नैवेद्य देणं, होम हवन करणं, निरनिराळी व्रतवैकल्य करणं, नियमांचे आचरण करणं, यामध्ये प्रायश्चित्त देखील करतात. तसेच देवतांप्रित्यर्थ आणि ग्रहपीडा शांत्यर्थ उपवास केले जातात. त्यानंतर स्वस्तियन विधी करणं, तीर्थयात्रा करणं, देवतांना प्रणिपात करणं, असे वेगवेगळे विधी जे आपण करतो आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये तसेच आध्यात्मिक शास्त्रामध्ये देखील ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सर्व गोष्टी आयुर्वेदामध्ये देखील सांगितल्या आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की आपण भरपूर औषधी दिल्या, भरपूर काही केलं तरीसुद्धा काही जे व्याधी असतात ते लवकर बरे होत नाही, त्या चिकित्सा फलदायी ठरत नाही. तर बऱ्याच वेळा असे अनुभव आपण बघतो की जर युक्तिव्यपाश्रयाने औषधी चिकित्सा करून ज्या रोगांवर गुण येत नाही किंवा ज्या व्यक्तीला त्या औषधांनी गुण येत नाही, त्या सर्वांनी जर आधी जी मी वर्णन केलेली दैवव्यपाश्रय चिकित्सा आहे त्यातील जर चिकित्सा जर केली तर ती फलदायी ठरते, व्याधी लवकर बरा व्हायला मदत होते. दैवव्यपाश्रय चिकित्सेतील पहिली चिकित्सा म्हणजे मंत्रचिकित्सा. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपण वेगवेगळे मंत्र उच्चार करत असतो, जसं की गायत्री मंत्र. तर किंवा आपल्या गुरुने आपल्याला म्हणजे आपल्या शिष्याला दिलेला मंत्र. तर आपण जेव्हाही वेळ मिळेल किंवा आपली जेव्हा देवपूजेची वेळ असते तेव्हा आपण ह्या मंत्राचा उच्चार कंटिन्यू करत असतो.
वेगवेगळ्या व्याधींवर वेगवेगळ्या मंत्रांचा प्रभाव पडतो. म्हणून जर चुकीच्या उच्चारांसोबत आपण एखादा मंत्र म्हटला तर त्याचा प्रभाव बघितला जात नाही. म्हणून आपल्याला जो योग्य मंत्र दिला आहे तो मंत्र व्यवस्थित उच्चारांसह म्हणणं तेवढंच गरजेचं आहे. दुसरी चिकित्सा म्हणजे रत्न थेरपी. तर रत्नांमध्ये मणी वगैरे जे आपण घालतो त्यांची जी थेरपी असते, रत्नोपचार, तर यामध्ये आयुर्वेदानुसार मौल्यवान खडे हे केवळ सुंदर शोभेचे दगड नसतात, तर त्यांच्यामध्ये ऊर्जा लपलेली असते. आयुर्वेदानुसार या रत्नांमध्ये प्रवेश करणारे आणि बाहेर पडणारे प्रकाशकिरण विशेष सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात. म्हणून ही रत्ने परिधान करण्यासाठी कोणत्याही दोषांशिवाय परिपूर्ण असलं पाहिजे. आयुर्वेदातील रसशास्त्रामध्ये रत्नांचे भरपूर वर्णन केले आहे. यामध्ये रत्न, उपरत्न ह्या सर्वांचं वर्णन, तसेच रत्नाचे दोष कोणते आहेत, रत्नाचं शोधन कसं करावं, तसेच रत्नांचा आणि ग्रहाचा काय संबंध आहे हे देखील सांगितलं आहे. बऱ्याच औषधींमध्ये ह्या रत्नांचा वापर देखील केला जातो. रत्नांचा औषधी वापर आणि रत्न धारण करणे हे आपल्याला बऱ्याचशा व्याधींपासून मुक्त करण्यास उपयुक्त ठरते. रत्न आणि ग्रह, तर माणिक्य रत्नाचा सूर्यग्रहाशी संबंध आहे, मुक्ता रत्नाचा चंद्रग्रहाशी संबंध आहे, प्रवाळचा मंगळ ग्रहाशी, तार्क्षचा बुध ग्रहाशी, पुष्पराजचा गुरु ग्रहाशी, वज्र म्हणजे डायमंड त्याचा शुक्र ग्रहाशी, नीलम याचा शनी ग्रहाशी, गोमेद रत्नाचा राहू ग्रहाशी, तर वैडूर्य रत्नाचा केतू ग्रहाशी संबंध आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये तर कोणत्या राशीच्या लोकांनी कोणते रत्न धारण करावे हे देखील वर्णन केलं आहे. रत्नदोषामध्ये 5 दोषांचं वर्णन आयुर्वेदामध्ये केलं आहे. जसं की ग्रास, त्रास, बिंदू, रेखा, जलगर्भता. आयुर्वेदानुसार रत्नांचा वापर हा रस औषधी तयार करण्यासाठी, रसायन कर्मासाठी, दान कर्मासाठी, दान धर्मासाठी अशा प्रकारे सांगितलं आहे. रत्नांचे गुण वर्णन करताना जर आपण रत्न धारण केले तर आपल्याला दीर्घायू, वैभव, सौभाग्य, उत्साह, धैर्य हे सर्व प्राप्त होतं, असं आयुर्वेदामध्ये वर्णन केलं आहे. वेगवेगळ्या रत्नांचं वेगवेगळ्या पद्धतीने शोधन करण्याचे देखील महत्त्व सांगितले आहे आणि ते शोधन कशाने करावे हे देखील सांगितलं आहे. जसं की माणिक्याचं शोधन हे आंबट द्रव्यांमध्ये, जसं की लिंबूचा स्वरस म्हणजे लिंबाचा रस यामध्ये करावं. मुक्ता त्याचं जे शोधन आहे ते जयंती स्वरसात करावं. प्रवाळचं शोधन हे क्षारीय द्रव्यांमध्ये करायला सांगितलं आहे. तार्क्षचं शोधन गोदुग्धामध्ये करायला सांगितलं आहे. पुष्कराजचं शोधन कांजी आणि कुळथीच्या क्वाथामध्ये करायला सांगितलं आहे. शोधन म्हणजे रत्नांची शुद्धी करणं, आणि शुद्ध म्हणजे चांगले रत्नच जर आपण धारण केले किंवा त्याचा औषधी स्वरूपात उपयोग केला तरच त्याचा प्रभाव बघितला जातो. वेगवेगळ्या व्याधींवर म्हणजे रोगांवर वेगळे रत्न धारण करण्यास सांगितले आहे. जसं की पन्हारत्न चांगली स्मरणशक्ती वाढण्यासाठी, नीलम हे रत्न आमवात, अपस्मार म्हणजे झटके येणे, उचक्या लागणे, नपुंसकता या सर्वांसाठी धारण करण्यास सांगितलं आहे. माणिक रत्न हे रक्तवृद्धीसाठी धारण करण्यास सांगितलं आहे. तर मोती हे तणाव आणि स्नायूंच्या विकारांवर सांगितलं आहे. पेप्टिक अल्सर असल्यास पन्ना, नीलम, लाजवर्त अशी रत्न धारण करण्यास सांगितले आहे. तर अशा बऱ्याच व्याधींवर आपण वेगळी रत्न धारण करू शकतो. त्याची बरीचशी मोठी लिस्ट आहे आणि एका व्हिडिओमध्ये हे सर्व सांगणं सोपं नाही. त्यानंतरची चिकित्सा म्हणजे मंगलबली यज्ञविधी. तर माणसाच्या अंगी असलेल्या पशुवृत्तीचा त्याग करण्यासाठी यज्ञविधी केले जातात.
हे यज्ञ प्राण्यांच्या साह्याने केले जातात, परंतु आता आपण पशुबळी करत नाहीत. पूर्वीच्या काळी होम हवनमध्ये पशुबळी केले जायचे, परंतु आता बऱ्याच जण असं करणं टाळतात. तर होमविधीमध्ये हा एक प्रकारचा अग्निविधी आहे. आपली सर्व नकारात्मक ऊर्जा आपण अग्नीला अर्पण करतो, स्वाहा करतो आणि त्या बदल्यात सकारात्मक ऊर्जा मिळवणे ही एक चांगली म्हणजे एक पवित्र प्रथाच आहे. आपण नवीन घर असो किंवा कुठलंही नवीन कार्य असो तेव्हा होमविधी आवर्जून करतो, तो ह्यासाठी. त्यानंतर यामध्ये येतात नियम. नियम म्हणजे उपवास करणे, कठोर नियमांचे पालन करणे, जसं की दररोज मंदिरात जाणे किंवा आठवड्यातून एकदा तरी मंदिरात जाणे. आपला स्वतःला हा पण निर्बंध लावून घ्यायचा. सकाळी रोज उठून आंघोळ वगैरे आटोपून देवपूजा करणे. असे काही विधी असतात ते आपल्या इंद्रिय आणि मनाला नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यानंतरचा प्रकार म्हणजे प्रायश्चित्त करणे. जर आपल्याकडून एखादी चुकीची गोष्ट झाली असेल किंवा आपण चुकीचं वागलो असेल तर त्याबद्दल प्रायश्चित्त करणे देखील गरजेचं आहे. जर आपल्याकडून आपल्या गुरूंसाठी, आपल्या मोठ्या लोकांसाठी, आपल्या आईवडिलांसाठी चुकीचे शब्द निघाले आणि तुम्ही त्याचं प्रायश्चित्त केलं नाही तर त्याचा प्रभाव आपल्या आरोग्यावर देखील होतो. म्हणून अशा काही चुका जर आपल्याकडून घडल्या तर त्याचं प्रायश्चित्त करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे, जर आपल्याकडून चुकून एखादी मांजर मरण पावली तर असं म्हणतात की काशीला जाऊन चांदीची मांजर बनवून त्या ठिकाणी आपल्याला ती विसर्जित करायची असते. अशाच प्रकारे तुम्हाला नागबली पूजा देखील माहिती असेल. नागबली पूजेचे अनुष्ठान हे नागहत्येच्या पापातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी केले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती नागाची हत्या करते किंवा ती त्यामध्ये सहभागी असते तेव्हा अशा व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तर तेव्हा अशा व्यक्तीने या पापातून निवारण करण्यासाठी नागबळी पूजा जर केली तर त्याला होणाऱ्या शारीरिक व्याधी किंवा इतर काही समस्या असतील जसं की व्यवसायातील किंवा रिलेशनशिपमधल्या तर त्या समस्या दूर व्हायला मदत होते. अशा प्रकारे प्रायश्चित्त हे कर्म दैवव्यपाश्रय चिकित्सेमध्ये केले जाते. त्यानंतर यामध्ये येतो तो म्हणजे उपवास. उपवास आपल्या सर्वांनाच माहिती आहे. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे बसणं, तर देवांच्या जवळ बसणं आणि उपवासचा दुसरा अर्थ आहे उपाशी राहणं, अन्नाचा कणही आपल्या पोटामध्ये न घेणं. तर एक प्रकारे जी युक्तिव्यपाश्रय चिकित्सा आहे त्यामध्ये देखील उपवास म्हणजे लंघन करण्यास सांगितलं आहे. बऱ्याच व्याधींमध्ये उपवास जर आपण केला तर तो व्याधी आपोआप बरं व्हायला मदत होते. जसं की जर तुम्हाला ताप आला असेल किंवा तुम्हाला जुलाब झाले असतील तर अशा वेळी जर तुम्ही कडकडून उपवास जर केला तर अशी व्याधी लवकर बरं व्हायला मदत होते. यानंतरचा प्रकार आहे स्वस्त्यान. तर स्वस्तियांमध्ये पवित्र जप, पवित्र मंत्र म्हटले जातात. हे जे मंत्र किंवा हा जो जप असतो तो आपल्या श्वासोच्छवासाची पद्धत जी असते, जी लय असते ती नियंत्रित करण्यास देखील मदत करतो. यानंतरचा प्रकार आहे तो म्हणजे प्रायश्चित्त. जर आपल्याकडून काही चूक झाली असेल किंवा आपल्याकडून कुणाचं नुकसान झालं असेल त्याचं प्रायश्चित्त आपण करावं. जर तुम्ही प्रत्यक्षामध्ये प्रायश्चित्त करू शकत असाल तर डायरेक्ट प्रत्यक्ष क्षमा मागून प्रायश्चित्त करावं किंवा आपल्या एखाद्या नोटबुकमध्ये, आपल्या डायरीमध्ये अशी वाक्य लिहावीत की माझं चुकलं आहे, मला क्षमा असावी, मला मार्गदर्शन करावे, असं दररोज 11 किंवा 22 वेळा आपल्या डायरीमध्ये लिहावं. किंवा या व्यतिरिक्त तुम्ही सामाजिक कार्य करू शकता, गरिबांना दान देऊ शकता, पशुपक्ष्यांना खायला घालू शकता, अन्नदान करू शकता, धर्मादाय कार्य करू शकता. अशा स्वरूपात देखील प्रायश्चित्त केले जाते. यानंतरचा प्रकार आहे तो म्हणजे प्रणिपात. तर प्रणिपात म्हणजे काय, तर आपल्याला जर कोणी हेल्प केली, आपल्याला कोणी मार्गदर्शन केले
त्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांना साष्टांग वंदन करणे, नमस्कार करणे, दंडवत करणे. तर यामुळे सुद्धा आपले बरेचसे व्याधी कमी व्हायला मदत होते. आपण नेहमी आपल्या आईवडिलांना अभिवादन करावे, रोज सकाळी आईवडिलांचे दर्शन घ्यावे. तर असे केल्यामुळे आपल्याला बऱ्याच व्याधींमधून मुक्ती मिळते. तसेच आपलं जे फॉर्च्यून आहे ते सुधारण्यास देखील मदत होते. आता आपण दैवी उपचाराचे काही उदाहरणं बघणार आहोत, जे चरक संहितेमध्ये सांगितले आहेत. तर जर तुम्हाला ताप आला असेल तर यामध्ये काही रत्न धारण करायला सांगितले आहे, जसं की पुष्कराज. त्यानंतर जर काही विषारी औषधी बाधा झाली आहे तर यामध्ये आघाड्याचं धारण करायला सांगितलं आहे. आघाडा वनस्पती ही छान अशी विषघ्न काम करते. त्यानंतर ज्वरामध्ये म्हणजे जर काही केल्याने ताप उतरत नसेल तर शिवपूजा करायला सांगितली आहे. ज्वराला आयुर्वेदामध्ये रौद्रसुद्धा म्हटलं आहे. यानंतर जर तुम्हाला स्किन डिसीज असेल, त्वचाविकार असेल, काही केल्या बरे होत नसेल तर रविवारी सूर्यपूजा करायला सांगितली आहे. अशी बरीचशी उदाहरणं आहेत, ती एका व्हिडिओमध्ये सांगणं कठीण आहे. त्यामुळे दैव व्यपाश्री चिकित्सा ही ॲक्च्युली वर्क करते. म्हणूनच आपण रोज नित्यनेमाने देवपूजा करणं, आईवडिलांचा, मोठ्या लोकांचा आदर करणं आपल्या नियमामध्ये ठेवावा. थँक्यू.